तर आपले प्रतिनिधी या ठिकाणी होते आणि त्यांनी त्या ठिकाणचा संपूर्ण आढावा घेतला आहे। आपण पाहिलंय की राष्ट्रवादीचे झेंडे लावण्यास सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी सुद्धा महायुतीमधला एक घटक पक्ष असल्यामुळेच त्या ठिकाणी झेंडे लावताना आपण पाहतोय। शिवाय जय्यत अशी तयारी आझाद मैदानावरती सध्या केली जाते, कारण की अवघे काहीच तास बाकी आहेत नवीन सरकार महाराष्ट्राला मिळण्यासाठी। फायनलच आहे, देवेंद्रजी आमचे नेते म्हणून निवडले जाणार आहेत। काय नाही, एकच नाही, सगळ्यांची चॉईस आहे। एकच नाही, सगळ्यांची चॉईस आहे। मला विश्वास आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की देवेंद्र फडणवीसजीच मुख्यमंत्री बनेल आणि ते शपथ घेतील। आणि जनमानस जेव्हा ठरवते की एखादा चेहरा महाराष्ट्र भविष्यासाठी मजबूत पाहिजे, तो चेहरा देवेंद्र फडणवीस आहे। नाही तर कोण गटनेता असणार आहे हे तर बैठकीत ठरणार आहे, पण मला वाटतं ते ओपन सिक्रेट आहे, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांनाही माहिती आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे हे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। जनतेच्या मनातला जो मुख्यमंत्री आहे तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील। हो, 110%। आमच्या मनातले मुख्यमंत्री असतील असा मला पूर्ण विश्वास आहे। जसं की आमच्या मनातले जे देवेंद्र फडणवीस यांचा बॅनर लागले मध्ये आहे तेच मुख्यमंत्री होतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण की याच दृश्यांच्या आधारे आपण पाहतोय की आज महत्त्वाची घोषणा होणार आहे। एका दृश्यामध्ये आपण पाहतोय केंद्रीय निरीक्षक आहेत निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी, हे दोघे सुद्धा महाराष्ट्रात दाखल झालेत, मुंबईत दाखल झालेत। एका महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली आहे, ती म्हणजेच भाजपचा विधिमंडळ गट नेता त्यांना निवडायचा आहे आणि थोड्याच वेळात ती प्रक्रिया ते पार पाडणार आहेत। तर दुसरीकडे सेंट्रल हॉलमध्ये दृश्य पाहतोय आपण, भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल झाले। देवेंद्र फडणवीस देखील आहेत, आशिष शेलार आहेत, चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत, विनोद तावडे सुद्धा आहेत आणि हे सगळे जण मिळून आता कोर कमिटीची बैठक पार पाडणार आहे। त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या क्षणाची संपूर्ण जनता मतदार वाट पाहत होते, त्याची औपचारिक घोषणा आज होणार आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार याची औपचारिक घोषणा होऊ शकते। शिवाय सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा आजच होणार आहे। त्यासाठी अजित पवार सुद्धा दिल्लीवरून मुंबईकडे येण्यास रवाना झालेत। शिवाय दुसरीकडे पार्थ पवार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा मुंबईसाठी रवाना झाले आहेत। उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यामुळे मुंबईत आज अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे, कारण की या शपथविधी सोहळ्याला देशभरातून महत्त्वाचे नेते दाखल होणार आहेत। ज्या राज्यांमध्ये भाजपचं शासन आहे तिथले सगळ्या सरकारमधले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते सगळे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री सुद्धा येऊ शकतात। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। शिवाय संत महंत यांना सुद्धा निमंत्रणा पाठवण्यात आलेली आहेत आणि भव्य दिव्य असा आझाद मैदानावरती उद्या शपथविधी होणार आहे, ज्याची तयारी आता सुरू झाल्याचं कळत आहे। पहिलं पाऊल टाकलं जाणार आहे ती म्हणजेच कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे। दुसरं पाऊल असेल ती म्हणजेच विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि गट नेता निवडला जाईल, औपचारिक घोषणा केली जाईल, मग समजेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार। अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती आहे। औपचारिक घोषणा आज होण्याची शक्यता आहे। विधिमंडळामध्ये त्याच संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत। येत्या 34 तासांच्या आत महाराष्ट्राला नवीन सरकार मिळण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे। ऐतिहासिक असा विजय भाजपनं मिळवलेला आहे। 200च्या वरती आकडा पार झालेला आहे। 200च्या वर भाजपनं एक हाती जागा मिळवल्या आहेत। आपण पाहतोय की 1990 नंतर काँग्रेस नंतर कोणताच पक्ष 100च्या वरती सुद्धा आमदार निवडून आणू शकला नव्हता, परंतु भाजपनं 200च्या वरती आमदार यंदा निवडून आणले आहे। म्हणून ऐतिहासिक अशी ही निवडणूक झालेली आहे आणि तिन्ही पक्षांचं महायुतीचं सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन होत आहे। यासाठी अनेक महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरलेले आहेत आणि त्याच संदर्भात जय्यत तयारी आता सुरू झालेली आहे। उद्या महाराष्ट्राला नवीन सरकार मिळणार आहे। भाजप स्वतःकडे बहुमत राखत मुख्यमंत्री पद सुद्धा स्वतःकडे भाजपनं ठेवलेलं आहे, तर एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारू शकतात अशी चर्चा आहे, परंतु अजून त्याची काही औपचारिक घोषणा झाली नाहीये। तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारू शकतात। खात्यांसंदर्भात सुद्धा अनेक पेच आहेत।
एकनाथ शिंदे यांनी अर्थ खातं, नगरविकास खातं, महसूल खातं अशी काही खाती मागितली आहेत. सोबत गृह खात्यावरून सुद्धा मोठा पेच निर्माण झालेला आहे. परंतु भाजप गृह खातं काही सोडायला तयार नाहीये. ते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनाच सांभाळण्याची जबाबदारी देण्याची शक्यता आहे आणि म्हणून गृह खातं न सोडण्यास भाजप तयार असल्याचं कळत आहे. परंतु शिंदे नेमकं काय निर्णय घेत आहे याकडे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अनेक पेच आहेत, हालचाली घडत आहेत. या सगळ्यांचा निर्णय आजच होऊ शकतो, कारण की आजच भाजपचा विधिमंडळ गट नेता निवडल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा नाव घोषित होणार आहे आणि सोबतच उद्या शपथविधी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ सुद्धा आज ठरलं जाण्याची शक्यता आहे.